मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळ्या लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत. फक्त आदेश पाळला तुम्ही ऑनलाईन कुठून आलं याचा अर्थ त्याची चलबिचल चालू आहे. अरे पण ऑनलाईन येणं चुकीचं काय? जर कोणाचा त्रास असेल ना. उमराजेंशी काल आमचं बोलणं झालं होतं. उमराजे निंबाळकर होते, त्यांचं म्हणणं असं होतं की मुलाला ऍडमिट केलं खासदार म्हणून मी गेलो नाही, पण मी नाराज नाहीये. पण बाकीचे खासदार काल रात्री आमची जी जिल्हा प्रमुखांची झूम कॉल झाला त्याच्यात सगळे होते. ओमरा आता तिथे बोललेच होते त्या कॉन्फरन्स मध्ये. आदित्यजी, कालच्या बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांना असं देखील इनपुट्स आहेत की काही लोक फुटू शकतात. आमदार जेव्हा फुटलेले 40 तेव्हा सुद्धा इनपुट होते, मात्र तरी देखील उद्धव साहेबांनी तेव्हा कुठेही प्रेशर टॅक्टिक्स केले नाही, कुठेही कोणाच्या फायली शोधले नाही करप्शनच्या. आता देखील तशीच परिस्थिती दिसतेय, कारण आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये बघतोय की काय परिस्थिती आहे. अनेक खासदार दिसत आहेत. एक महत्वाचं आहे, आपण काय करतात? एक तृणमूल काँग्रेसबद्दल पाहिलं असेल 20 खासदारांनी वेगळा गट फॉर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दिदींच्या नावावर आणि आता लगेच सरकार बदलनंतर टुपुक उड्या मारून पळतात. एक महत्वाची गोष्ट आहे की आमची केस जवळपास आता 4-4.5 वर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील केस तेवढीच वर्ष चालू आहे. तसं पाहायला गेलं तर संविधानामध्ये ही खूप मोठी तरतूद आहे, मोठी घटना आहे की एखाद्या पक्षाचं फुटून चोरून कोणीतरी ते नाव चोरू शकतं, निवडणूक आयोग त्यांना सिम्बॉल देखील देऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचं म्हणणं एकच आहे, आत्ताचे जे पूर्ण आदर ठेवून सांगतो सरन्यायाधीश आहेत त्यांच्या म्हणण्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉइड. आणि तो जस्टिस डिस्ट्रॉय होताना दिसतोय का आपल्याला देशामध्ये? आपलं लोकशाही डिस्ट्रॉय होत दिसतंय का? बरं, ह्याच्यावर पण आपण विचार करणं गरजेचं आहे.